रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्री भगवान वाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं स्वरहस्यं तदङ्गं च गृहाणगजितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कस्यचित् गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ सप्तमस्कंद सप्तमस्कंद अध्याय प्रथम नारद युधिष्ठिराज संवाद उत्तम जय विजय कथा प्रारंभ द्वितीय अध्याय त्यापुढे हिरण्याक्ष वध झाला कश्यपूशी क्रोध चढला तो समजावी स्वजनाला द्रोह करी विष्णूचा तृतीय अध्यायातून कश्यपू सफळ तपसाधनी प्रवर्तक दुराचरणी कश्यपू चतुर्थोध्यायी प्रल्हाद पुत्र गुणी त्यासी वधू इच्छी पिता मनी ती कथा पंचमातुनी षष्ठातुनी नारदोपदेश सप्तमी प्रल्हाद जन्मकाळी नारद बोधकथा निवेदिली अष्टमी नरसिंह देवता प्रगटली कश्यपू वध देवस्तुती नवमी प्रल्हाद नरसिंह स्तुती दशमी अभिषेक प्रल्हादाप्रती अमृतोपमती त्रिपुरदहन कथा एकादशी मानवधर्म वर्णधर्म स्त्रीधर्म द्वादशी आश्रमधर्म ब्रह्मचर्य वानप्रस्थ त्रयोदशी यतिधर्म अवधूत प्रल्हाद चर्चा उत्तम चतुर्दशी गृहस्थाश्रम पंचदशी वर्णन मोक्षधर्माचे गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ सप्तमस्कंदामधील चौथा अध्याय आपण मागच्या वेळेस पाहिला पुन्हा यावेळेस 8 दिवसाच्यामध्ये अंतर पडलं चौथ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं हिरण्यकश्यपूचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन आता हिरण्यकश्यपूकडून प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्न कशा प्रकारे झाले ते आपल्याला पाहायचं आहे 2 मनाचे श्लोक आपण पाहिले
महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. आणि दुसरा, महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी, जपे रामनामावळी नित्यकाळी. पिता पापरूपी तया देखवेना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. प्रल्हादाच्या मनामध्ये असणारं दुःख समर्थाने व्यक्त केलेलं आहे की महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी. प्रल्हाद याचा जन्म दैत्यकुळामध्ये झाला, तरी पण तो भगवंताचा भक्त होता. आणि जपे रामनामावळी नित्यकाळी. आता राम हे समर्थांचं दैवत असल्यामुळे जपे रामनामावळी नित्यकाळी. रामच म्हणजे रामाचाच ते प्रल्हाद जप करत होता असं नाही. जप हे सगळ्या देवतांचे एकसारखेच असतात. त्यांची सगुणमूर्ती जरी वेगवेगळी असली तरी त्यामध्ये आराधना जी आहे ती मुख्य परमात्म्याचीच असते. राम असेल, कृष्ण असेल. जप होता ओम नमो भगवते वासुदेवाय. पिता पापरूपी तया देखवेना. आता स्वतःला भगवंताच्या चरणी अर्पण केलं, पण इतरांनीसुद्धा माझ्याप्रमाणेच हा आनंद भगवंतांच्या चरणाच्या आश्रयाचा आनंद घ्यावा असं मनात आल्यामुळे जनी दैत्य तो नाममुखे म्हणेना. आपले वडील अजूनही भगवंताला शरण जात नाहीत, म्हणून त्या पापरूपी पित्याकडे पाहणं ते सुद्धा त्याला अयोग्य असं वाटत होतं. आणि जनी दैत्य तो नाममुखे म्हणेन. आता दैत्य जो आहे तो असा आहे की तो कितीही सांगितलं तरी ते नाम काही तो घेत नव्हता. आता याला कारणही तसंच असतं की जोपर्यंत अत्याचार वाढत नाही तोपर्यंत भगवंताचे अवतार होत नाहीत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं तधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. त्या वेळेस मी जन्म घेईल जेव्हा अधर्म हा पराकाष्ठेला जाऊन पोचलेला असेल. त्याप्रमाणे या ठिकाणी या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाच्या वधाचे अनेक प्रयत्न केले. आता आपल्याच पुत्राचा वध करण्याचा बाप कोण? तर प्रल्हादाचे वडील म्हणजे हिरण्यकश्यपू. आता या हिरण्यकश्यपूंचा जो वंश होता तो दैत्य वंश आहे. आणि दैत्याचे गुरु जे आहेत ते शुक्राचार्य आहेत. शुक्राचार्य हे ब्राह्मण आहेत जातीने. आणि त्यांचे पुत्र म्हणजे षंड आणि अमर्क हे दोन तरुण पुत्र जे आहेत ते त्यांनी शुक्राचार्यांनी आपल्या शुक्राचार्यांच्या सांगण्याप्रमाणे हे दोन्ही पुत्र या दैत्याचा राजा दैत्येंद्र हा जो आहे त्याच्याकडे सेवेला म्हणून त्यांनी ठेवले होते. आता ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन आता नारद जे आहेत ते या ठिकाणी सांगत आहेत की पौरोहित्याय भगवान मृतः काव्य किला सुरैही षंडामर्को सुतो तस्य दैत्यराज ग्रहांतिके. त्या दैत्यराजाने षंड आणि अमर्क असे जे आपल्या गुरुचे पुत्र होते त्यांना आपल्या राजवाड्यामध्ये ठेवून घेतलं. आणि हिरण्यकश्यपूने सांगितल्याप्रमाणे नीती जे आहे, नीतिशास्त्र जे आहे ते आपल्या बालकाला सांगण्यासाठी यांची योजना षंड आणि अमर्क यांची त्यांनी केली होती. गुरुजींनी शिकवलेला पाठ ऐकून प्रल्हाद मात्र एक पाठी असल्यामुळे जसं शिकवलं तसं तो लगेच त्याचा उच्चार करून दाखवत होता. अर्थात मनापासून त्याला या गोष्टी आवडत नव्हत्या, कारण हिरण्यकश्यपूच्या राज्यातलं शिक्षण हे भगवंताच्या कृपेकडे, भगवंताच्या आराधनेकडे, भगवंताच्या अनुष्ठानाकडे नेणारं नव्हतं. किंबहुना ते सर्व शिक्षण भगवंतापासून दूर नेणारच होतं. आणि म्हणून प्रल्हादाला हे जे षंड आणि अमर्क जे काही त्याला शिक्षण देत होते ते त्याला अजिबात आवडत नव्हतं. कारण त्या शिक्षणामध्ये भेदभाव होता. ज्या शिक्षणामध्ये भेदभाव आहे, ज्या शिक्षणामध्ये माझ्या मनामध्ये भगवंताच्या विषयी द्वेष निर्माण होईल ते शिक्षण काय कामाचं. म्हणून हे ज्ञान नव्हे समर्थ सगळं सांगतात. आणि पाहावे आपणास आपण या नावं ज्ञान कोणतं? जे त्या परब्रह्मस्वरूपाला पाहून मी परब्रह्मस्वरूप कसा होईल हे ज्या गोष्टी मला जे शिकवेल ते ज्ञान खरं ज्ञान आहे. पण इथे मात्र उलटंच होतं, कारण आपले आणि दुसऱ्याचे हा भाव दृढ करणारं शिक्षण या ठिकाणी प्रल्हादाला मिळत होतं. पण जसं ते शिकवत होते प्रल्हाद आपल्या बुद्धिमत्तेमुळे ते जसं तसं म्हणून दाखवत होते, पण मनामध्ये मात्र हा भाव होता की हे शिक्षण काही कामाचं नाही. आता एके दिवशी असं झालं की युधिष्ठिराला नारद सांगत आहेत
की हिरण्यकशिपूने एका दिवशी आपल्या पुत्राला जवळ बोलावलं, मांडीवर घेऊन बसवलं आणि त्याला ते म्हणतात की अरे बाळा, तुला मी या ठिकाणी शंड आणि अमर्क यांच्याकडे सगळं वेदाध्ययन करण्यासाठी, हे सगळे नीतिशास्त्र शिकण्यासाठी तुला त्या ठिकाणी पाठवलं होतं. तर ते तुला कसं काय शिकवतात, काय नाही, तुझ्यामध्ये काय काय बदल झाला, हे मला सगळं तू सांग आणि मला ते ऐकायचं आहे. असं म्हणल्यानंतर प्रल्हादाला पण खूप छान वाटलं आणि प्रल्हाद असं म्हणतात, तत्साधू मन्ये सुरवर्य देहिनां सदा समुद्विग्न धियाम सद्ग्रहात हित्वात्मपातं ग्रह अंधकूपम वनं गतो यद हरिम आश्रयेत. आता जे शिकवलं त्याबद्दल न सांगता प्रल्हादाने आपल्या मनात जो भाव आहे तोच व्यक्त केला आहे, की मी आणि माझे असा खोट्या आग्रहाने संसारातील लोक जे आहेत ते नेहमीच उद्विग्न असे असतात. त्यांना कधीच शांतता मिळत नाही, कारण आपल्यामध्ये सुद्धा हाच भाव असतो, हे माझे आहेत, ते परके आहेत, परके असतील तर मी कशाला त्यांच्या मदतीला जाऊ, पण हे माझे दूरचे का असेना पण नातेवाईक आहेत, मला तिथे गेलंच पाहिजे, मदत केलीच पाहिजे. असा जो आपपर भाव जपून असतो त्याचं मन कधीही समाधानकारक होतं नाही. आणि माणसाच्या अधःपतनाचे मूळ कारण काय हे त्यांनी सांगितलं, की हित्वात्मपातं ग्रहम अंधकूपम. एखाद्या जंगलामध्ये एक विहीर आहे, पण ते विहिरीचं तोंड किंवा तो घेर जो आहे तो एकदम लहान आहे आणि बाजूला असणाऱ्या गवतामुळे ते जर ते पूर्ण झाकलं गेलं असेल आणि एखादा माणसाचं अधःपतन केव्हा होईल, जेव्हा तो चुकून त्या ठिकाणी जमीन आहे असं समजून पाय ठेवेल, तेव्हा तो जसा त्या विहिरीमध्ये पडणार आहे, तसंच या ठिकाणी माणसाची बुद्धी अशी भ्रमिष्ट झालेली आहे की खऱ्या भगवंताला सोडून इतर गोष्टीकडे तो जास्त आकर्षित होत आहे. म्हणून नारद या ठिकाणी म्हणतात, श्रुत्वा पुत्रगिरो दैत्य परपक्ष समाहिता जहास बुद्धिर्बालानां विद्यते परबुद्धीभिः. प्रल्हादाच्या तोंडून शत्रुपक्षाच्या प्रशंसेची त्याने ऐकलं, की हा प्रल्हाद जे काही सांगत आहे ते असं आहे की शत्रुपक्ष म्हणजे हिरण्यकश्यपाचा शत्रू असणारा विष्णू, त्या विष्णूच्या बाबतीतच हा सांगत आहे, की तो प्रल्हादाचं शेवटचं म्हणणं काय होतं मागच्या श्लोकात, वनं गतो यद हरिम आश्रयेत, की अशा प्रकारचा आपल्याला जीवनातला अनुभव असेल तर माणसाने वनात जावं, सगळं सोडून द्यावं या संसारातलं आणि भगवंताच्या चरणी शरण जावं. दयास वाटे सुखचे असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे आणि स्वजन सकळही त्यागावे, दुःख मूळ जे. म्हणून या ठिकाणी म्हणतात, आता तू गुरुजीच्या घरी आत्तापर्यंत राहिलेला आहे, पण मला असं वाटतं, म्हणजे हिरण्यकश्यप विचार करत आहेत की ज्यांच्याकडे शिक्षणासाठी, नीती शिक्षणासाठी मी तुला ठेवलं त्यांच्याच घरी ब्राह्मण गुप्त वेशाने राहत असावेत, कारण हे ब्राह्मण विष्णूचे भक्त असतील आणि ते त्या ठिकाणी गुप्त वेशाने आले आणि तुझा बुद्धिभेद करण्यासाठी ते काम करत आहेत असं मला वाटतं. जेव्हा प्रल्हादाला गुरुजींच्या घरी त्याने पोचवलं होतं तेव्हा पुरोहितांनी मात्र या दोघांची याची प्रल्हादाची खूप प्रशंसा केली आणि पुरोहित त्या प्रल्हादाला विचारतात, वत्स प्रल्हाद भद्रंते सत्यम कथय मामृषा. म्हणजे बाळ प्रल्हादा, भद्रम ते सत्यम कथ, म्हणजे जे खरं आहे, जे सत्य आहे ते तू आम्हाला सांग आणि मामृषा, खोटं बोलू नकोस. आणि काय म्हणतात ते, बालानती कुटस्थुभ्यम एष बुद्धिर विपर्यया. आता आम्ही तर तुला सगळं शिकवलं, पण जे आम्ही शिकवलं ते सोडून तू दुसऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगत आहेस वडिलांच्या समोर, असं ते दोघे म्हणतात. तेव्हा प्रल्हाद असं म्हणतात की ज्यांच्या मायेमुळे, आता प्रल्हादांचं म्हणणं आता हे या सगळ्या संसारापेक्षा वरच्या प्रतीचं असं त्यांचं बोलणं आहे. प्रल्हाद असं म्हणतात की ही भगवंताचीच माया, एकटा भगवंत काही करू शकत नाही, त्याने मायेचा आश्रय घेतला आणि मायेमुळे सगळं कर्तृत्व हे भगवंताकडे आलेलं आहे. आता ही जी माया आहे ती काय करते की माणसाला आपल्यामध्ये गुरफटवून टाकते, माणसाला तिचा बुद्धिभेद करते, ती माया आहे. पण आपला बुद्धिभेद होऊ नये यासाठी मनुष्याला बुद्धी दिलेली आहे आणि विवेक दिलेला आहे. विवेक आणि त्यानंतर येणारं वैराग्य. त्यामुळे बुद्धी आहे, पण बुद्धीने काय ग्रहण करावं हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. त्यासाठी सत्सद विवेक बुद्धी, सारासार विचार, हे सगळे शब्द त्यासाठीच आहेत. नित्य अनित्य हे समजणं,
याचाच अर्थ विवेक. आता तो जर असेल तर माणूस केव्हाही भगवंताच्या चरणाच्या आश्रयाकडेच ओढल्या जाईल, आणि ते जर नसेल तर संसारामध्ये गुरफटून जाईल. मग प्रल्हाद इथे म्हणतात की ज्यांच्या मायेमुळे ज्या माणसाची बुद्धी मोहाने ग्रस्त झाली आहे, आता मोह, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू आहेत. या षड्रिपूंचा वापर करून या षड्रिपूंच्या ताब्यात जाऊन माणूस जर भ्रष्टपणे कार्य करू लागला तर तो भगवंताच्या विचारापासून दूरच जाणार आहे. स यदानुगतः पुंसां पशुबुद्धीर विभिद्यते अन्य एष तथान्योहम इति भेद गता सती. म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. माणसाच्या ठिकाणी पशुबुद्धी आहे. कोणत्या माणसाच्या पशुबुद्धी केव्हा असते? जेव्हा तो हा मी आणि हा परका असा विचार करू लागतो. जेव्हा माणूस हा माझा चुलत भाऊ आहे, हा माझा सख्खा भाऊ आहे, चुलत भाऊ असल्यामुळे थोडा दूरचा आहे, सख्खा भाऊ असल्यामुळे जास्त प्रिय आहे, किंवा हे माझ्या देशातले माझे नागरिक आहेत किंवा हे परदेशातले आहेत, असा आपपरभाव ज्या ज्या वेळेस माणसाच्या ठिकाणी येतो त्याला या ठिकाणी श्रीमद्भागवतामध्ये पशुबुद्धी म्हणतात. आणि तोच परमात्मा सगळीकडे आहे. हे जे आहे ही खरी देवत्व बुद्धी आहे, ही खरी बुद्धी आहे. आणि लोक त्याकडेच आकर्षण झाले पाहिजे, पण मुळामध्ये त्यांचा भाव तसा नसतो, म्हणून सगळे या मायामध्ये गुरफटलेले जातात. तुकाराम महाराज जे म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. म्हणजे भगवंत हा नेहमी भक्ताच्या बरोबरच असतो, आणि तोच जर आपला पाठीराखा असेल तर आपल्या मनामध्ये कधीही असा बुद्धिभेद होऊ देणार नाही. मग या ठिकाणी म्हणतात, प्रल्हादच सांगतात की गुरुजी षण्डामर्कांना प्रल्हाद सांगतात, यथा भ्राम्यत्ययो ब्रह्मन् स्वयं आकर्ष सन्निधौ यथा मे भिद्यते चेतस चक्रपाणेर यदृच्छया. चक्रपाणी भगवंताच्या इच्छाशक्तीने माझं चित्तसुद्धा भगवंताकडे आकर्षित झालेलं आहे. जसं लोखंडाचं लहान लहान तुकडे जरी असले तरी ते जसे त्या लोहचुंबकाच्या भोवती जसे आकर्षित होतात, तसं या भगवंताने माझं चित्त आकर्षून घेतलेलं आहे. त्यात माझा भक्तपणा जो आहे तोच त्याला कारण आहे, आणि भगवंताची माया जी आहे तिचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नाही, असं षण्डामर्कांना भक्त प्रल्हाद सांगत आहेत. आता नारद आपल्याला सांगतात की ज्ञानी प्रल्हाद आपल्या गुरुजनांना एवढं सांगून तर थांबले. आता प्रल्हाद त्या ठिकाणी बोलण्याचं थांबले. आता बिचारे जे गुरुजन होते म्हणजे षण्ड आणि अमर्क, शुक्राचार्यांचे पुत्र, आता ते तर राजाच्या सेवेमध्ये होते, या दैत्येंद्राच्या सेवेमध्ये होते, हिरण्यकशिपूच्या सेवे होते. त्यामुळे त्यांना तर आपल्या राजाचं ऐकलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की हा आता म्हणजे जे आपण शिकवलं ते सोडून भलत्याच गोष्टी या ठिकाणी राजासमोर सांगत आहेत. म्हणजे आता आपलं आत्तापर्यंत जे काही इम्प्रेशन होतं ते तर यांनी खराब केलेलंच आहे. आता याला वठणीवर आणण्यासाठी सामदाम दंडभेद हाच उपाय आहे. कुलांगारस्य दुर्बुद्धेर चतुर्थोस्योदिता दमहा. त्यामुळे त्याचा वापर आपण केला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, माझी छडी आणणारे काठी आणा, आणि हा कीर्तीला कलंक लावणारा हा मुलगा आहे, आणि म्हणून याला मारणे हेच उपयुक्त आहे, असे षण्डामर्क म्हणतात. आता पुढचा श्लोक जो आहे तो फार महत्त्वाचा आहे आपल्या दृष्टीने. दैतेय चंदनवने जातोयम कंटकद्रुमः यन्मूल परशोर विष्णुर नालायको अर्भका. अर्थ काय? दैत्यरूप वंशाचं वन आहे, दैत्यवंश आहे, आणि त्याचं सगळं जंगल आहे, म्हणजे सगळे दैत्यच आहेत. त्या जंगलातले सगळे झाडं आहेत, ही सगळे दैत्य आहेत. आणि आता जसं आपण चंदन वृक्षाला महत्त्व देतो, अनेक झाडं आहेत, पण त्यामध्ये एकाचं चंदनाचं झाड असेल तर ते आपल्याला चंदनाचं झाड प्रिय आहे, पण इतर जे बाबळीचे काटे आहेत ते प्रिय नाहीत. हा सर्वसाधारण भक्ताचा अनुभव आहे. पण या ठिकाणी म्हणतात दैत्यवंशरूप चंदनाच्या वनामध्ये. म्हणजे आता चंदनाचं वन कोणाचं म्हणतात? दैत्यवंश हे चंदनाचं वन आहे, आणि त्यामध्ये हा प्रल्हाद कसा दिसतो? जसा काटे असलेले बाभळीचं झाड आहे. म्हणजे आता उलटी बुद्धी झाली, ही विपरीत बुद्धी, की जो भक्त आहे तो त्यांना काट्याच्या झाडाप्रमाणे वाटत आहे. आणि मग या वनाचे मूळ तोडण्यासाठी, म्हणजे हे जे
दैत्यवंशरूप चंदनाचे झाड आहे, त्याला तोडण्यासाठी विष्णू हा कुऱ्हाड झाला. म्हणजे आता सगळं उलटं पहा, विचार सगळे उलटे. विष्णू हा कुऱ्हाड झाला. आता कुऱ्हाड जेव्हा असते त्याला दांडा असतो आणि ते लोखंड असतं. नुसतं लोखंड माझ्याजवळ असेल तर मी समोरचं झाड काही तोडू शकत नाही. मग मला मदत त्या दांड्याची घ्यावी लागते. आता हा जो कुऱ्हाडीचा दांडा आहे तो म्हणजे भक्त प्रल्हाद आहे. आपण म्हणतो कुऱ्हाडीचा दांडा गोत्याचा काळ, त्याप्रमाणे. जसं विभीषण रावणाचा भाऊ आणि रावणाच्या तिथे वंशामध्ये जन्म झाला, सगळे एकत्र राहिले, पण त्या विभीषणाला प्रेम रामाचं होतं, आपल्या बंधूचं नव्हतं. म्हणून स्वतः रावणसुद्धा त्याला लंकाभेदी विभीषण असं म्हणतो. कारण याने भेद निर्माण केला आणि हा रामाच्या विचारांनी हा प्रेरित झालेला आहे. आणि म्हणून आपण म्हणतो कुऱ्हाडीचा दांडा गोत्याचा काळ. आता असं झाल्यानंतर मग त्या चंडामार्काने विचार केला की आता या प्रल्हादाला तर आपण शिकवलं, आपण सगळं केलं, पण आता याला आपण राजाकडे पुन्हा घेऊन गेलं पाहिजे. म्हणून ते दोघे राजाकडे जाण्यापूर्वी आपल्या या प्रल्हादाच्या मातेकडे ते जातात. आणि ती माता म्हणजे कयाधू माता. आणि कयाधू मातेकडे गेल्यानंतर कयाधू तिचं स्वागत करते त्यांचं आणि चांगले अलंकार, स्नान वगैरे करून अलंकार घालून राजाकडे त्याला पाठवण्यात येतं, हिरण्यकश्यपूवर. आता हिरण्यकश्यप बसलेला आहे आपल्या राजसिंहासनावर, आपला मुलगा आलेला आहे, बऱ्याच दिवसाने आलेला आहे, पाहून त्याला खूप प्रेम उमळा येतो, प्रेमाचा खूप प्रेम वाटायला लागतं. त्याला जवळ घेतात, मांडीवर बसवतात आणि हिरण्यकश्यपू त्याला विचारतात, स्वाधीतम किंचित उत्तमम काले नैतावता युष्मन यद शिक्षत गुरुर भवान. तुला त्या आश्रमशाळेमध्ये तुला ठेवलं तर त्यामुळे तुला काही चांगल्या गोष्टी तुला शिकायला मिळाल्या असतील, त्या कोणत्या कोणत्या आहेत ते तू मला सांग. असं म्हणल्यानंतर प्रल्हादाला पण आनंद झाला. आता प्रल्हाद जे सांगायला लागले ते हिरण्यकश्यपूच्या अपेक्षेच्या बाहेरच होतं. आणि ज्याचा हिरण्यकश्यपूला राग होता त्याच्या विरुद्धच हा बोलणारा असतो. आणि म्हणून प्रल्हादाच्या तोंडी आता पुन्हा तेच वाक्य आलं जे आपल्या ग्रंथराजामध्ये 4थ्या दशकामध्ये सुरू होतं. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. म्हणजे या 7व्या स्कंदामधल्या 5व्या अध्यायामधला हा 23वा श्लोक आहे. नवविधा भक्ती जी आहेत त्या नवविधा भक्तीच्या पायऱ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता फक्त या एका श्लोकाचा विस्तार समर्थांनी पूर्ण 4थ्या दशकामध्ये 10 समासामध्ये केला आहे. आणि खूप छान असा विस्तार केल्यामुळे कुठल्याही भक्तीबद्दलचे कुठलीही शंका शिष्याच्या मनात राहणार नाही अशी काळजी समर्थाने केलेली आहे. आता हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा बरोबर आपल्याला रामचरितमानसाचा सुद्धा आश्रय घ्यावा लागतो. तुलसीदासांनी लिहिलेला रामचरितमानसामध्ये शबरीचा जो प्रसंग लिहिलेला आहे त्यामध्ये सुद्धा नवविधा भक्तीचा उल्लेख केलेला आहे, पण तो वेगळ्या संदर्भामध्ये आहे, त्यामुळे त्यातले शब्दसुद्धा वेगळेच आहेत. ते कसे आहेत ते सुद्धा आपण पाहू. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. पहिली भक्ती कोणती? संतन कर संगा, म्हणजे संतांच्या संगतीत सत्संगतीमध्ये असणं ही पहिली भक्ती झाली. आणि दुसरी रती मम कथा प्रसंगा, भगवंताच्या कथेंमधला माणसाने रती झाली पाहिजे, आपल्याला त्याचं प्रेम वाढलं पाहिजे आणि ते कथश्रवणं तत्कथनम तत्श्रवणम तत्कीर्तनम याला आपण महत्त्व दिलं पाहिजे, ही दुसरी भक्ती झाली. गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती अमान. अमान म्हणजे विष्णू सहस्रनाम जसं म्हटलेलं आहे, अमानित्वम अदंबित्वम, म्हणजे अमानित्वम म्हणजे कुठल्याही प्रकारचा मान सन्मानाची अपेक्षा न करता सद्गुरूंच्या पावलाची, सद्गुरूंच्या चरणाची पदपंकज सेवा करणं ही तिसरी भक्ती. आणि चौथी भक्ती मम गुणगण करई कपट त्यजगान, म्हणजे माझं गुणगान, भगवंताचं गुणगान करत कपट त्यजगान, म्हणजे सर्व प्रकारचा कपट जो आहे, दुजा भाव जो आहे तो दूर करून भगवंताचं गुणगान करणं ही चौथी भक्ती. अशा प्रकारे पूर्ण नवविधा भक्ती त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग शेवटी ते म्हणतात, तुलसीदास म्हणतात, सगुण उपासक परहित निरत नीती दृढ नेम. कोणते गुण आहेत आता भक्ताच्या ठिकाणी? सगुण उपासक आहे, परहित जपणारा आहे, निरत आहे,
आणि नीती दृढ नेम, नीतीला अवलंबून त्याचं वागणं आहे. ते नर प्राण समान मम, मग असा जो असेल तो माझ्या प्राण जितका मला प्रिय आहे तितका तो मला प्रिय आहे. आणि जिनके द्विजपद प्रेम, ज्यांच्या ठिकाणी ब्राह्मणांच्या चरणाबद्दलचं प्रेम अनायासेच आहे, ते भक्त मला प्रिय आहेत, असं रामचरितमानसामध्ये सांगितलेलं आहे. आता प्रल्हादाने या ठिकाणी नवविधा भक्ती सांगितल्यानंतर ते सगळं ऐकलं आणि या हिरण्यकश्यपूला अत्यंत राग आलेला आहे. क्रोधाने त्याचे ओठ सरसर कापू लागले. गुरुपुत्रम उवाच इदम वृषा प्रस्फुरिता अधरहा, प्रस्फुरिता अधरा म्हणजे त्याचे ओठ जे आहेत ते थरथर कापू लागले. आणि आता हिरण्यकश्यपू त्या षंड आणि अमरका यांना उद्देशून आता बोलायला लागले की अरे नीच ब्राह्मणांनो, अशी कशी तुमच्या ठिकाणी ही दुर्बुद्धी झाली आणि तुम्ही हे काय केलं, माझ्या मुलाला हे कोणतं शिक्षण दिलं आणि निरुपयोगी असं शिक्षण तुम्ही दिलेलं आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की तुम्ही दोघे जे आहेत माझ्या शत्रूंच्या बाजूनेच आहात, विष्णूच्याच बाजूने आहात, असं ते सांगायला लागतात. तेव्हा गुरुपुत्र जे आहेत, षंड अमर्क जे आहेत, ते पुन्हा सांगतात की न मत्प्रणितम न परप्रणितम, ही जी या मुलाच्या ठिकाणी बुद्धी जी आहे मत्प्रणितम, ती काही आम्ही त्याला दिलेली ही काही बुद्धी नाही, हे ज्ञान नाही. आणि न परप्रणितम, दुसऱ्या कोणीही याला असं काही शिकवलेलं नाही. सुतो वदत्तेश तवेंद्र शत्रू, इंद्रशत्रू म्हणजे हिरण्यकश्यपू त्याला सांगतात की तुझा मुलगा जो बोलत आहे ते काही मी शिकवलेलं नाही आणि इतरांनी पण शिकवलेलं नाही, पण नैसर्गिकीयम मतिरस्य राजन, ही त्याची नैसर्गिक बुद्धी आहे, जन्मजात बुद्धी आहे. म्हणजे आता जन्मापासून घेऊन आलेली जी बुद्धी आहे ती याच्या ठिकाणी कशी आली, म्हणजे पुढच्या अध्यायाचं सुतोवाच या ठिकाणी षंडामर्क करत आहे. आणि मग ते म्हणतात की त्याला एका बाजूला घेऊन जातात. हिरण्यकश्यपूने पुन्हा एकदा आपल्या मुलाला विचारले की बाळा, ही तुझी बुद्धी अशी तुझी कशी झाली, ती तुला गुरुकडून मिळाली का अजून कोणी सांगितले, हे मला तर सांग. तेव्हा प्रल्हादाचं जे सांगणं आहे ते सुद्धा खूप छान आहे. मतिर्न कृष्णे परतस्वतो वा भीतो विपद्येत गृहव्रतानाम, संसारातील लोक आपण सगळेच जण चघळलेलेच विषय पुन्हा पुन्हा चघळत असतो. एखादी घटना झाली की मग त्याची आठवण करून त्याच आठवणीमध्ये आपण रममाण होतो. त्यापेक्षा भगवंताचं स्मरण करणं हे श्रेयस्कर आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्या इंद्रियांवर ताबा नसल्यामुळे जे विषय आपण भोगलेले आहेत तेच आपण पुन्हा पुन्हा भोगत असतो आणि त्यामुळे संसार रूप या अरण्यामध्ये आपण नरकामध्ये पुन्हा पुन्हा जात असतो. न ते विदु स्वार्थ गतिम ही विष्णू हो, परमस्वार्थ जो आहे या जीवनाचा तो भगवान आहे आणि परमार्थसुद्धा भगवान विष्णूच आहेत. हे न समजल्यामुळे जसा आंधळा खड्ड्यात पडतो त्याप्रमाणे आपण या कर्माच्या बंधनामध्ये अडकलेले आहोत आणि कर्म जे आहे ते कर्म आपल्याला पुन्हा पुन्हा या ठिकाणी जन्ममरणामध्ये गुरफटवून टाकत असतात. नेषां मतिस्त्वा उरुक्रमांघ्रीं स्पृश्यते अनर्था पगमो यदर्थ, ज्याची बुद्धी भगवंताच्या चरणाकडे रमते त्याचा जन्ममृत्यू या अनर्थाचा सर्वथा नाश होतो. आमचे प्रल्हाद महाराज अगदी त्यांचे शेवटचे दिवस होते, 4-5 दिवसापूर्वी अकोल्यामध्ये दवाखान्यामध्ये होते. तो दिवसही आठवतो मला, 24 नोव्हेंबर 1979, अगदी 29 तारखेला ते गेले. आणि त्यावेळेस 4-5 दिवसापूर्वी ते म्हणायचे, त्या बेडवर दवाखान्यात असताना म्हणायचे, त्यांचं शेवटचं वाक्य जसं समर्थांचं शेवटचं वाक्य आहे तसं, धरा 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 सद्गुरू चरण मनी धरा, असं ते म्हणाले. म्हणजे ज्यांची बुद्धी भगवंताच्या चरणाकमलाशी एकरूप झालेली असते ते जन्मवृत्तीच्या या फेऱ्यातून सहजपणे बाहेर पडतात. आणि असं म्हणून जसं आपण म्हणतो मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः, एवढं बोलून प्रल्हाद गप्प बसले. आता प्रल्हादाचं हे सगळं बोलणं ऐकून हिरण्यकशिपूला खूप राग आला, डोळेसुद्धा लालबुंद झाले. आता त्याने एकदम आदेशच दिला, वध्यताम अश्वयं वध्यो निस्सारयत नैऋताः, दैत्यानो याला बाहेर घेऊन जा या माझ्या पुत्राला आणि याला ताबडतोब मारून टाका, कारण हा
मारून टाकण्याच्याच योग्यतेचा आहे. कारण काय ते सुद्धा सांगतात, हित्वा स्वान सुहृदो अधमहा, की याने आपल्या नातलंगांना सोडून हा नीच दास असल्याप्रमाणे आपला चुलता म्हणजे त्या हिरण्यकशिपूचा भाऊ हिरण्याक्ष जो आहे त्याला मारणाऱ्या विष्णूचाच पक्ष यांनी घेतलेला आहे आणि त्याचीच हा पूजा करतो. म्हणून मला असं वाटतं की त्या रूपाने माझा हा जरी मुलगा असला तरी तो विष्णूचाच भक्त असल्यामुळे तो माझा मृत्यूला कारण होणार नाही असा प्रकारचा विचार त्याच्या मनामध्ये येतो. आता पुढचा श्लोक पण महत्त्वाचा आहे. एखादा परका प्रवासात आपण आहोत, एकदमच तब्येत बिघडली, कोणीतरी अनोळखी माणूस येतो आणि आपल्याला काहीतरी चांगलं 4 शब्द सांगतो आणि औषधोपचार आहे ते सुद्धा देतो आणि ते घेतल्यानंतर आपल्याला एकदम छान वाटतं. म्हणजे परका माणूससुद्धा आपल्या पुत्राप्रमाणे आपल्याला तो मित्रवत वाटायला लागतो आणि तो आपल्यावर प्रेम करतो आणि त्याच्यावर आपलंसुद्धा प्रेम बसतं, कारण त्याच्या दिलेल्या औषधामुळे आपली व्याधी कमी झालेली असते. पण त्याच्या उलट छिंद्यात तदंगम यदुनात्महितम म्हणजे अहितम शेषम सुखम जीवती यद वर्जनात. पण त्याच्या उलट आपलाच मुलगा असेल आणि तो जर आपलं अहित करू लागला, बापाचं अहित आपलाच मुलगा करू लागला, तर जसं एखादा रोग झाल्यानंतर एखादा पायाचं बोट हाताचं बोट असेल त्याला खूप काही उपचार झाले पण ते सडत चाललं, असं झाल्यानंतर मग डॉक्टर म्हणतात आता हे बोट तुम्हाला कापावं लागेल, ॲम्प्युटेशन म्हणतो आपण. तर तसं ते माणूस विचार करतो की आता हे बोट काही कामाचं नाही, हे जर असंच राहिलं तर पूर्ण शरीरावर याचा परिणाम होईल. त्यामुळे तो पेशंटसुद्धा सहमती देतो आणि त्याचं बोट ते कापण्यात येतं आणि मग तो एवढाच विचार करतो, हे बोट कापलं असेल तरी काही हरकत नाही, पण माझ्या जीवाला मात्र आराम मिळू द्या, मला माझ्या जीवाला सुखाने जगू द्या. शेषम सुखम जीवती यद विवर्जनात. मग त्याचं सोडून दिलं, ते तोडलं तरी मला इथं माझं सुख जे आहे ते अबाधित राहील, असं सर्वसाधारण माणूस जसा म्हणतो. मग हिरण्यकश्यपूने आपल्या सगळ्या सेवकांना सांगितलं की याला कसंही करून मारा, कोणत्याही प्रकाराने. आसीन चाहनांशूलही प्रल्हादम सर्व मर्मसू. आणि मग त्यांनी सगळ्या शस्त्रांनी प्रल्हादाच्या शरीरावर प्रहार केलेला आहे. टी व्हीवर जेव्हा सिरियल चालू होतं तेव्हा खूप छान प्रकारे दिसत होतं. प्रल्हाद आपला ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय भगवंताचं नाम जपत आहे आणि ते शस्त्र घेऊन त्याच्या शरीरावर ते शस्त्रचा प्रहार करीत आहेत. म्हणजे ते टी व्हीवर कॉम्प्युटरमुळे खूप छान प्रकारे आपल्याला ते दिसलं, पण या कुठल्याही शस्त्राचा परिणाम त्या प्रल्हादाच्या शरीरावर झालेला नाही, हे सुद्धा आपण त्यावेळेस पाहिलं. प्रयासे अपहते तस्मिन् दैत्येंद्र परिशंकितः चकार तद्वदोपायान निर्बंधेन युधिष्ठिरः. नारद युधिष्ठिराला सांगतात किंवा प्रल्हादांवर असा सगळा प्रकारचा प्रयत्न केला, परिणाम केला, तरी पण प्रल्हादाला मारण्यासाठी हट्टाला पेटलेले ते सगळे लोक त्याचं काहीही वाकडं करू शकले नाही, काही उपाय झाला नाही. आणि मग राजा पुन्हा आता सांगतो की याला आता नेऊन हत्तीच्या पायाखाली तुडवा, विषारी साप असतील ते याच्या अंगावर सोडा आणि पर्वताच्या कड्यावरून याला ढकलून द्या, एखाद्या कोठडीमध्ये याला बंद ठेवा, याच्या अन्नामध्ये विष कालवा किंवा खाणेपिणे ते सुद्धा बंद करा. पण हे असे सगळे उपाय केले तरी पण ते त्याला मारू शकले नाही. मग आता षंड अमार्क हे जे आहेत ते सुद्धा विचार करतात आणि ते राजाच्या जवळ जातात. हा मुलगा लहान असला तरी समजूतदार आहे, निशंक होऊन माझ्याजवळ राहतो, पण याच्याजवळ काही ना काही सामर्थ्य असलं पाहिजे. षंड अमार्काच्या पण मनामध्ये आलं, राजाच्याही मनामध्ये आलं की एवढं करूनही हा जर असा निर्भयपणे राहत असेल तर याच्या ठिकाणी काहीतरी अवश्य आहे. ते काय आहे त्याचा शोध आपल्याला लागला पाहिजे. आणि मग षंड अमार्क राजाला सांगतात की स्वामी तुम्ही एवढे बलाढ्य आहात, तिन्ही लोकांवर तुमचा विजय आहे आणि तिन्ही लोकांचे लोकपाल जे आहेत ते सुद्धा तुमच्या नुसतं एक दृष्टीने सुद्धा त्यांना थरकाप होतो. आता एवढं तुमचं सामर्थ्य असल्यामुळे नवई शिशूनाम गुणदोषयो पदम, की या लहान मुलांच्या वागण्याचा आपल्या मनावर कशाला तुम्ही एवढं घेता. त्यामुळे त्याला असं करा की तुम्ही आता याला वरुणपाशात बांधून ठेवा, असं सांगतात. यावत गुरुर भार्गव आगमिष्यती. गमिष्यती म्हणजे जातात, आगमिष्यती म्हणजे येतात. ते यांचे आमचे गुरु म्हणजे शुक्राचार्य जोपर्यंत या ठिकाणी येत नाहीत
तोपर्यंत हा कुठेही जाऊ नये म्हणून त्याला तुम्ही वरुणपाशामध्ये बद्ध करून ठेवा असं ते सांगतात. धर्मम अर्थंच कामंच नितराम चानुपूर्वशः प्रल्हादो योचितो राजन प्रश्रिता वनतयाच. म्हणजे विनयशील ते पुरोहित जे आहे ते विनयशील आणि नम्र अशा धर्म अर्थ आणि काम मोक्ष याचं शिक्षण त्या प्रल्हादाला देत होते. पण ते त्यांचा मूळ उद्देश जो होतो तो भगवंतापासून याला दूर नेण्याचा होता. जरी नाव जरी धर्म अर्थ आणि काम असलं तरी पण ते भगवंतापासून दूर नेणारे शिक्षण होतं. त्यामुळे प्रल्हादाला त्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नव्हता. आणि मग त्याच दरम्यान असं झालं की यदाचार्य परावृत्तो ग्रहमेधीय कर्मसु. घरच्या कामामुळे ते दोघे गुरु जे आहेत षंड आणि अमर्क हे बाहेर गेले त्या आश्रमातून. आणि आता आपले गुरु बाहेर गेल्यामुळे सगळ्या मुलांना तेवढाच सगळा आता काय म्हणतात आनंद झाला. प्रल्हादाने आपल्या सगळ्या मित्रांना एकत्र केलं, कारण प्रल्हाद हा परमज्ञानी होता. ते मुलं अजून त्यांच्यावर वाईट गोष्टींचे संस्कार झालेले नव्हते, वाईट गोष्टींकडे ते रमलेले नव्हते आणि म्हणून शुद्ध बुद्धीचे असणारे ती लहान मुलं होती. प्रल्हादाने त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि प्रल्हाद आपल्या मित्रांना काय म्हणाला ते नारद युधिष्ठिराला सांगतात. आणि मग ते म्हणतात की कारण त्या सर्व मुलांना प्रल्हादाच्याबद्दलचा एक आदर होता. प्रल्हादाच्या सांगण्याकडे ते लक्षपूर्वक ऐकत होते आणि म्हणून भगवंताचा परमभक्त प्रल्हाद हा ज्या ज्या गोष्टी सांगत होत्या ते 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 सगळं मुलं जे आहेत ते अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने ते ऐकत होते आणि त्यामुळे त्यांचे हृदयसुद्धा भरून गेले, त्यांचं मनसुद्धा आनंदित झालं. पर्युपासद राजेंद्र तन्य हस्त हृदये क्षणाः तानाह करुणो मैत्रो महाभागवतो असुरा. हा महाभागवत असुर असला तरी महाभागवत भगवंताचा भक्त असल्यामुळे त्याच्या बोलण्याकडे सगळ्या मुलांचं लक्ष होतं आणि त्या मुलांना घेऊन प्रल्हाद त्या ठिकाणी त्यांना भगवंताच्या प्रीतीबद्दल, भगवंताच्या भक्तीबद्दल, त्यांचं अनुष्ठान आणि भगवंताची कृपा भक्तावर कशी होते याबद्दलचं मार्गदर्शन आता प्रल्हाद त्या असुर बालकांना करून देत आहे. पुढचा अध्याय जो आहे 6वा अध्याय त्याचं हेच आहे की प्रल्हादाचा असुर बालकांना उपदेश. तो उपदेश आपण आता पुढच्या वेळेस पाहूया. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंदे प्रल्हादानुचरितो पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ.
श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले, रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.